दररोज शरणती गोकरा म्हणून संतुष्ट राहणारा हा पुरुष या मृत्यूलोकामध्ये असा प्रयत्नशील पुरुष होता की जे काही दुःसाध्य असेल, जे काही दुस्साह्य असेल, दुःसाध्य असेल, त्या सिद्ध करून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. परंतु हे प्राप्त करत असताना त्याचं मन हे एवढं इतकं प्रशांत अवस्थेला पोचलेलं होतं की आपूर्यमानम, प्रशांत अवस्थेला पोचलेलं होतं. म्हणजे महान शांती त्याच्या हृदयामध्ये स्थिर झालेली होती. कसं काय? कारण त्याच्या वृत्ती ज्या होत्या त्या पर्याप्त रूपाने तृप्त झालेल्या होत्या, म्हणून प्रशांत अवस्था आली होती. त्याचा विस्तार तुम्ही स्वतः करायचा बरं का. त्या पर्याप्त विस्तारात वेळ जातो म्हणून पर्याप्त रूपाने त्या शांत झालेल्या होत्या. आणि त्यामुळं त्याची स्थिती तो डोळे बंद करून आणि डोळे उघडून सुद्धा आनंद घन अशा स्वरूपामध्ये समब्रह्म म्हणून निरंतर निष्ठा ठेवून त्याच्यामध्ये तो स्थिर असायचा. त्या महापुरुषाचं सगळ्यात दुर्लभ जर काही अभिष्ट कार्य असेल तर सिद्ध अवस्थेच्या अनुभूतीला कधी सोडत नव्हता. हे दुर्लभ कार्य म्हणजे मी देह आहे असं हे मूर्ख माणूस कधी विसरत नाही, तसा मी सिद्ध आहे हा तो कधी विसरत नव्हता. काय महाराज, आम्ही सांगत असतो ना, जितका तुम्हाला देहाचं स्मरण आहे तितकंच आम्हाला आत्म्याचं स्मरण आहे, असं सांगतो की नाही का. त्याची सिद्धी काय, तो सिद्धावस्थेला तो कधी विसरत नव्हता. आणि तरी सुद्धा तो अशी कार्य करायचा की दुस्साध्य कार्य असायचं, म्हणजे दुसऱ्याला ते साध्य होणार नाही अशी कार्य करायचं. असा हा राजा भगीरथ त्या मृत्यूलोकामध्ये विचरण करत होता. आणि एक दिवस त्याला समजलं पूर्वजामध्ये सगर पुत्रांचे जे काय सगराचे जे पुत्र आहेत त्यांच्याकडून काहीतरी घातपात झालेला आहे, काही चूक झालेली आहे आणि त्यामुळे ते मारले गेले तिथं. आणि त्या कुळातल्या लोकांना संजीवन प्राप्त, संजीवन स्वरूप ही गंगा जी आहे तिला खाली आणून अत्यंत दुर्लभ कार्य सिद्ध करून द्यायचंय. ठीक आहे, हे बघ रामचंद्रा खूप त्याने तपस्या केली. हे कोणाचा आहे मोबाईल? त्याने खूप तपस्या केली, खूप तपस्या केली आणि खूप तपस्या करून गंगेला खाली आणलं. होते कसे? गंगेला खाली आणलं आणि गंगेला खाली आणल्यानंतर हा पुढे चालू लागला, गंगा पाठीमागे चालू लागली. हा पुढे चालू लागला, गंगा पाठीमागे चालू लागली. कसं शक्य आहे? तर ज्ञानी पुढे असतो, ज्ञान मागं असतं. नारायण, ठीक आहे ना. पुरुषार्थी कर्तृत्ववान माणूस असतो का नाही, तो पुढे जात असतो. लक्ष्मी आपोआप झक मारत मागे नाही का, लात मारल तिथं पाणी काढतो असं म्हणते. आपल्याला तर कधी निघाल नाही अजून, पण म्हणते तसं आहे की नाही. एवढी लक्ष्मी म्हणजे सहज मागे येते त्याच्या. तसं ज्ञानी पुरुषाच्या पाठीमागे ज्ञान चालत असतं. हा भगीरथ जो होता तो भगवंताकडून ज्ञान आणलं, शिवांच्याकडून ज्ञान आणलं आणि ज्ञानानं त्या पुत्रांना मुक्त करायचं होतं. मग ते पुत्र मेलेले कसे मुक्त होतील? तर पिढ्यानपिढ्या जे भोगात आहेत ते मेलेलेच आहेत. त्यांना मुक्त करण्यासाठी ज्ञानाशिवाय दुसरं कुठलं पवित्र कार्य नाही. यासाठी भगीरथाने प्रयत्न केला. प्रयत्न करता 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 एक दिवस असा उजाडला की भगीरथाला वाटलं बस आता पुरे, आता पुरे बस. गाढ झोपी गेले. पहाटेचं स्वप्न पडलं. स्वप्न असं पडलं
की खूप एक उंच टेकडी आहे, त्या उंच टेकडीवर छोटीशी झोपडी आहे, त्या छोटीच्या झोपडीच्या बाहेर एक ओटा आहे, त्या ओट्याच्या कडेला एक वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या खाली कोणीतरी असा दिव्य पुरुष बसलेला आहे आणि माझ्याकडे मंद मंद स्मित करतोय. अंगावर वस्त्र नाही, फक्त कटीला वस्त्र गुंडाळलेलं आहे, एक लंगोट घातलेले आहे, शेजारी कमंडलू आहे, त्याच्या पुढच्या बाजूला पादुका आहेत, वटवृक्षाच्या मुळ्याखाली टेकलेल्या आहेत आणि तिथून पाहतोय आणि स्मित करतोय माझ्याकडे. आणि त्या स्मित हास्य बघून मी मंद मंद एकदम न्हावून गेलोय. मला असं वाटतं की हे कधी हा जनलोक सोडतोय आणि ह्या जनलोकातून कधी मी तुझ्यापाशी येतोय. बस पुरे या लोकयात्रेमध्ये याचं ते कर, त्याचं ते कर, त्याचं ते कर, त्याचं ते करण्यामध्ये मी थकून गेलो. याचा भास खूप आणि त्याचा खूप विचार करता 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 एक दिवस त्याला तो वैराग्य जागा झाला. ती युवा अवस्था होती माझ्या ऐकणं. तारुण्यात वैराग्य जागा झाल्यावर किती आनंद असतो. तसं वैराग्य जागा झालं युवा अवस्थेमध्ये आणि ते वैराग्य जागा झाल्यामुळं त्या वैराग्य जागा झालेली आहे त्या विलक्षण अवस्थेमध्ये एकदम विवेकयुक्त असा विचार उत्पन्न झाला. असा विवेकयुक्त विचार उत्पन्न झाला की या संसारामध्ये जे प्राप्त झाल्यानंतर ते जाणल्यानंतर दुसरं काही प्राप्त करणे आणि दुसरं काही जाणणे हे असं काहीही प्राप्य पदार्थ जर राहत नसेल, कसलाही उरत नसेल जाणणं आणि प्राप्त करणं, त्या सुकृत कार्यामध्ये मी दृढ का होत नाही, त्या दुष्कृत्य कार्यामध्ये मी दृढ का होतो. रोज उठ आणि गाढवाग तेच कर, तेच भोग, तेच टाक. पुरे झालं तुझं. इथं कुणी तू कुणाचा नाहीस आणि तुझं इथं कुणी नाही. ज्या भावनेनं तू इथं कर्म करत होतास ती भावना त्यांच्यामध्ये अजून जागी झालेली नाही आणि ज्याच्यात भावनाच जागी झालेली नाही त्याला तू ज्ञान कधी जागा करून देणार. काय आधी भावना तरी जागी व्हावी लागते, त्याला तू कधी जागा करणार. असा एक विवेकयुक्त विचार प्रकट झाला, वैराग्ययुक्त विचार प्रकट झाला आणि शांत अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये गाढ बसलेत. आतमध्ये शांत बसल्यानंतर एक विचार उत्पन्न झाला की हे बघ भगीरथा, जे काय तुझे शेष कार्य शेषकर्म म्हणून तू जो करत होतास ना, हे फक्त हैजे की बीमारी की तरह है, विषुचिका के समान है. हैजेची म्हणजे रोज उठ, हागवण लागली ना, जा टाकून ये, धू जा, टाक धू टाक धू टाक, बस ती हैजे की बीमारी आहे म्हटली. तू किती वेळा धुणार. अशी ही कर्मदूषित आहेत यांची आणि तू किती धुणार. शांत अवस्थेमध्ये गेले आणि आतून असा प्रकट झालं की अरे भगीरथा, हे मूढ बुद्धीचे मूढ मनुष्य प्राणी मूर्ख स्वार्थ कर्माला करताना कधीही लाजत नाहीत, कधीही लाजत नाहीत. म्हणून भगीरथा मला सांग, कुठला मूर्ख प्राणी तो अवश्य मुलांच्या सारखं, कुठला मूर्ख प्राणी तो अवश्य मुलांच्या सारखं फिरून फिरून तीच कर्म करतो तरी सुद्धा लज्जित होत नाही. तुम्ही सुद्धा रोज जप करायला लागला तर कंटाळा येतो. मग थोडं वाचन, थोडं स्वाध्याय, थोडं दान, थोडं तप, थोडं तीर्थ, थोडं यज्ञ, थोडं हवन. हा मूर्ख मनुष्य मूढ मुलांच्या सारखा रोज तेच कर्म करताना याला जरा सुद्धा म्हटले आपली मूर्खतेची जाणीव होत नाही. चिंतेनं भयग्रस्त हा जीव त्याच कर्माच्या इच्छेनं तिथेच गुंतलेला आहे. बस ही कुठेतरी या पृथ्वीतळावर अचिंत शक्ती असेल, मी तिला नमस्कार करतो. त्या शक्तीनं मला जाग करावं, त्या शक्तीनं मला जाग करावं, आपलंसं करून मला या मार्गी चालायला प्रेरित करावं. शरयविती मला आता बास इकडे चालणं बंद करावं ना, मला आता इकडे चालायला प्रेरित करावं.
ज्या पृथ्वी तळावर हे संपूर्ण कोणी तत्वज्ञानी असतील मी त्यांना प्रणाम करतोय या घडीला, त्यांनी स्वीकार करावा. काय असेल धगधगीत. जे कोणी या संपूर्ण पृथ्वी तळावर कोणी वैराग्यवान पुरुष असतील त्यांनी माझा नमस्कार स्वीकार करावा आणि माझ्यामध्ये वैराग्याचा वर्षाव करावा. जे कोणी म्हणून या पृथ्वी तळावर विवेक संपन्न पुरुष असतील मी त्यांना नमस्कार करतोय, त्यांनी मला आशीर्वाद करावा. जे कोणी मुनिवत पुरुष असतील त्यांनी माझ्या मनाला आपल्यामध्ये ओढून घ्यावं, मी त्यांना नमस्कार करतोय. जे कोणी ऋषी पुरुष असतील त्यांनी माझ्या सूक्ष्म तत्वामध्ये निवास करावा आणि माझं सूक्ष्म तत्व जाग करावं. जे कोणी या चराचर विश्वामध्ये जनकल्याण करत असतील त्यांनी माझी हाक ऐकावी आणि मला जाग करावं. मी संपूर्ण चराचराला प्रणाम करतोय. संपूर्ण चराचरानं माझ्यावर कृपा करावी. कोणी प्रतिकूल म्हणून करावी तर कोणी अनुकूल म्हणून करावी, परंतु दोघांनी मला प्रतिकूल आणि अनुकूल मधून दोन्ही रूपानं करावी आणि मला या मृत्यू लोकातून बाहेर काढावं. जय जय. महामुनी वशिष्ठ बोलते राम. हा शिष्य होता त्रितलचा राजा. हा राजा, त्याचा गुरु त्रितल. आणि ते त्रितल त्याच्या ब्रह्ममूर्ती स्वप्नामध्ये गेले आणि त्याला सांगितलं की हे बघ, आता नाही अनंत काळापासून चिरकालापासून अभ्यस्त तुझं अंतःकरण त्या अंतःकरणामध्ये थोडी समतेची उत्पन्नता झालेली आहे. आजपर्यंत काहीतरी विशेष बघत होता, आज निर्विशेषतेची उत्पत्ती झालेली आहे. याच अंतःकरणामध्ये खंड खंड पडले होते, आज अखंड तत्वाची तुला इच्छा झालेली आहे. आणि हे बघ भगीरथा, आजपर्यंत संकीर्ण होता, आज व्यापक झालेला दिसतोय. आणि तुझ्या व्यापकतेला माझे आशीर्वाद आहेत. तुला ज्ञेय परमात्मा तत्वाचं ज्ञान जाणून घ्यायचंय आणि त्यामुळं सगळ्या दुःखाचा नाश होतो हे तुझ्या आज लक्षात आलेलं आहे. कारण करतेच सगळं, परंतु लक्षात येतं ते उशिरा. आज तुझ्या या तारुण्यामध्ये तुझ्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुझं हे तारुण्य तुझ्यावर कृतकृत्य आहे हे पाहून मी कृतार्थ आहे. तारुण्यानं तुझा कृपा करायला पाहिजे की नाही, आहे की नाही? तारुण्याची विकृती पाहतोय की आपण जगामध्ये, म्हणून तुझ्या तारुण्यानं तुझ्यावर कृपा केली म्हणून खरोखर धन्य आहे. मी माझ्या तिसऱ्या नेत्रानं पाहतोय भगीरथा, तुझ्या सगळ्या ग्रंथी तुटून पडायला लागलेले आहेत. म्हणजे सगळ्या ग्रंथींनी सुद्धा तुझ्यावर कृपा केलेली आहे, त्या आपोआप गळून पडायला लागले आहेत. पिकलेलं फळ जसं झाडातून गळावं तसं सगळ्या ग्रंथी, सगळ्या इच्छा, सगळ्या वासना तुझ्या गळून पडायला लागल्या आहेत. मी पाहतोय तिसऱ्या नेत्रानं. भगीरथा, मी काय पाहतोय ते तुला सांगतोय की तुझे सारे संशय आणि सगळे कर्म शांत झालेले आहेत. कर्म आणि संशय शांत झाले. भगीरथा, तत्वज्ञानामध्ये शुद्ध ज्ञानस्वरूप परमात्मा तत्वाचं जे ज्ञान आहे त्याला प्राप्त करून घेताना ते ज्ञेयामध्ये बदलतं. आणि ज्यावेळी ते ज्ञेयामध्ये बदलतं त्यावेळी ते सर्वव्यापी होतं, ज्ञेयामध्ये होतं. एक नाही, हा जीव आहे तोपर्यंत ठीक आहे, हा शिव होतो त्यावेळी सर्वव्यापी होतो. तसं ज्याला जे ज्ञान म्हणते ते ज्ञेय तत्वामध्ये प्रवेश करतं त्यावेळी ते इतकं व्यापक होतं. पसाभर राखेल आहे, टीपभर पाण्यात पडलं तर सगळं राखेल रूप होतं. एवढासा जीव आहे, शिवामध्ये प्रवेश केला तर शिवरूप होतो. एवढासा जीव आहे, पण शिवामध्ये प्रवेश केला तर सगळं शिवरूप करून टाकतो. परंतु एवढं पाणी एवढ्या राखेलमध्ये नाही जाऊ शकत. एवढा शिव एवढ्या जीवामध्ये नाही सामावू शकत. म्हणून त्याचा अंश म्हणून हा जीव आहे, तो त्याच्या अंशीमध्ये गेला की संपूर्ण व्यापक होतोय. तो भगीरथा, ज्यावेळेस व्यापक होतो त्यावेळेस तो सर्वव्यापीपणाचा अनुभव करतो आणि सर्वव्यापीपणाचा अनुभव केल्यानंतर तो मरणारा आणि जन्मणारा स्वतःला मानत नाही, तो नित्य मानतो. काय नित्य मानतो? म्हणून एक नजर मारायची असते फक्त.
आपण मरणारे आहोत का नित्य आहोत? मरणारे असेल तर देहातून बाजूला व्हावं, आणि नित्य असेल तर याच देहाकडून सगळी सेवा करून घ्यावी. जय जय. किती भारी आहे. मरणारा असेल तर यात थांबू नये. जागत मारमर, किती वेळा मेला आणखी मर. आहे की नाही? तुम्ही व्यवहारात म्हणता ना, नको म्हणतोय ना, तर मरायचे का तिकडे? जा झक मारमर. मरायचं असेल तर ये देहात, आणि अमर व्हायचं असेल तर बाहेर हो. काय दुसरं काय करायचंय का? बाहेर हो. जात्या घरात मूर्ख माणूस सुद्धा थांबत नाही, आणि ह्याला तर इंद्रियाने पेटवून टाकलेलं आहे. तू कुठपर्यंत विजवणार? त्यापेक्षा बाहेर हो. कारण अनेक नवीन घरं तुझ्यासाठी तयार केली आहेत भगवंतानं. गाव में आग लगी गुंडे घाण शेक रे, हिंदी मध्ये कहावत आहे. तो खुशहाल इंद्रिय जवळ दे, तू शेकर बस. उसको कहते जीवन मुक्त पुरुष. शरीर से बाहर आ जाता, चिता जल रही, जीवन मुक्त महापुरुष. हा, आनंद आनंद. अरे ये क्या है पार्वती जी, ये मत पूछ, ये क्या है? ये जीवन मुक्त महापुरुष है, उसकी चिता जल रही है और ये सेक रहा है. कमाल है. शिवजी सांगते, ये मत देख. बाई म्हटले, असलं ज्ञानी पुरुष तर मी कधी बघितलं नाही. मला असं वाटते म्हटले तरी गाठ घ्यावी. राहू दे म्हटले. का? अगं म्हटले राहू दे सांगतोय. का? तर म्हटले मी म्हणतोय ना राहू दे, हट्ट करू नको, चल आपलं पुढच्या कामाला. भाऊ पण का? तर म्हटले त्यांच्या नादाला कधी लागू नये. का? अगं ती म्हटली फिरून तोंड बी बघत नाहीत आपलं. का? देवी देवता नको त्यांना. का? जीवन मुक्त आहेत ना ते. काय सांगताय म्हटले, त्याचा घास आहे का मी गेल्यावर म्हटले. तुम्ही चला, नाही त्याला माघारी फिरून बघितलं तर झाला. चल बाई चल, पण मी लांब उभं राहणार. ठीक आहे. हे राहिले लांब, हिला केलं पुढं. हे म्हटले की भिक्षाम देई, त्याने मागणी मारली आळून पतीने. भिक्षाम देई माम, मला नाही हिला माम. त्याने बघितलं नाही. मग कणकीचा गोळा होता, आत घातला होता, शिकत होते, काढला मागं टाकला. म्हटले मागं तरी फिरून बघ. म्हटले मागणारा माग नाही, न मागणारा मागं काय फिरणार म्हटले. न मागणारा मागे काय फिरणार? एवढा गर्व? ठीक आहे म्हटले, मी बी शक्ती आहे तुझ्यात. म्हटले कशी काढून घेते बघ. तू काय बी कर म्हटले. काढलं. अनेक युनिट घातलं. अनेक युनिटले दुःख इजरायला गेले. हे म्हटले ते देहाचं दुःख असेल, मी मात्र मस्त आहे. काय करतोय म्हटले? चिता शिकतोय. बाई म्हणली याचं केवढं स्मरण आहे. बैल केला, हुंट केला, गाढव केलं, फलाने केलं, हे केलं, ते केलं. म्हटली बाई याला विचारावं तर म्हणते काय काय म्हटले आता कसं काय? तर म्हटले चिता शिकतोय. म्हटलं शिकतोय. हे म्हटले काय? म्हटले झुटिंगाच्या अवलादीचं काय? जावा विचारा म्हटले. मड शिकतोय म्हटले. मी तुला आधीच सांगितलं होतं उमा यांच्या नादाला नको लागू. हे जीवनमुक्त आहे, हे देहात नसते म्हणून हे मुक्त आहेत, आणि हे देहात असते म्हणून मरते. जय जय. आपण ठरवायचं कुठं राहायचं. हे बघ वशिष्ठ म्हणतात राम, असा हा उदार जीवनमुक्त पुरुष आपल्या मस्तीमध्ये झोपडीच्या बाहेर बसलेला गुरु त्रितल, आणि स्वप्नात येऊन आपल्या शिष्याची उन्नती कशी होईल हे सूक्ष्म शरीरानं स्वप्नात सुद्धा येऊन उपदेश करायला लागलेत. शिष्य ऐकतोय, गुरुच्या समोर बसलेला आहे, नमस्कार घातलेला आहे, वटवृक्ष कडेला आहे. गुरु म्हटले शेवटचा उपदेश ऐक. हा गुरु, माझा शेवटचा उपदेश ऐक तू. म्हणाले माझा शेवटचा उपदेश ऐक. तू नित्य आहेस, तू नित्य आहेस. तू ऐकून घ्या तुम्ही सगळे, माझा शेवटचा उपदेश ऐक. तू नित्य आहेस, आणि तू नित्य आहेस एवढा जर योग तुझ्यामध्ये दृढ झाला तर उत्पत्ती आणि विनाश ज्याचा होतो
त्या प्रकृतीपासून तू सतत अलिप्त राहशील. लक्षात ठेव, तू नित्य आहेस. तू तेवढाच योग कर. राहू दे तुझा भक्ती योग, राहू दे तुझा ज्ञान योग, राहू दे तुझा कर्मयोग, आणि राहू दे तुझा ध्यान योग. तू नित्य आहेस एवढाच योग तुझ्या चित्तामध्ये दृढ कर. आणि तुला जेव्हा हवं तेव्हा तू अनित्यात येऊ शकतोस. परंतु हे अनित्य आहे, हे मरणार आहे, मी मात्र अमर आहे, हा बोध न विसरता तू अनित्यात प्रवेश कर. काय समजते ना महाराज? कावगड संध्या करल त्याला सोपं आहे की नाही? आज ह्या गावाला गेलो ती राहिली, उद्या लग्नाला गेल्यामुळे राहिली, परत सावराई गेलो त्यामुळे राहिली. तेच नाही, नित्य संध्येचा हा फायदा आहे. कारण त्यावेळेस गुरु येऊन आतमध्ये थोडं थोडं जाणीव करून देते. बात कर की आता किती दिवस करतोयस, थांब जरा, जा तिकडे गडावर, जा तिकडे इकडे, जा तिकडे काकाकडे, जा जरा बस कर. आता गुरु उपदेश करते, शिष्य ऐकतोय. जय जय रघुवीर. शिष्य ऐकतोय. नमस्कार करावा, ठीक आहे ना, नेहमी नमस्कार करावा, हात जोडून करावा. भगवंतांना सांगितले की कलीमध्ये जो एकदा मला कुणी नमस्कार करेल की नाही, आम्ही का नमस्कार करून घेतो माहिती आहे का तुमच्याकडून, की 100त एकदा जरी तुम्ही मनपूर्वक नमस्कार केला तरी धन्य झाला तुम्ही. का? त्यानं सांगितले भागवतात, मला नमस्कार केलेला जीव निरंकारी सहज होतो हे त्याला कळत नाही, म्हणून नमस्कार करायचा असतो. सहज निरंकारी होतो, सहज. आणि वर्षानुवर्ष झक तप मारून सुद्धा अहंकार जात नाही, तो सहज नमस्काराने जातो. भगवंताची युक्ती आहे भागवतात. भल्या भल्या योग्यांचा अहंकार जात नाही, परंतु भोळ्या बाबड्याचा अहंकार जातो. म्हणून म्हटलं की त्याला पहिला प्राप्त होतो, योग्याला बी प्राप्त होत नाही. योगी नाम हा हृदय नव्हे, हृदय नव्हे, हृदय नव्हे, हृदयात नाही योग्याच्या बी. मग कुठं आहे? मदभक्ती युक्त म्हणून पुन्हा ती कुठं कुठं तर जिथं माझं गुणगान गातात त्यांच्यापाशी मी लवकर येतो. मदभक्ती भुवनम पुन्हा ते माझं ते हृदय आहे म्हटले. स्वामी जी महाराज ने म्हटले, देखो बच्चा माँ के गोद में खेल रहा है और कोई दूसरा बड़ा बच्चा आ जाए तो उसको पकड़, मेरी माँ है वो. आता माँ तो दोनों की है, लेकिन एक समझदार है, लेकिन ना समझी में भी माँ से ही प्रेम कर रहा है. जय जय. बात समझ लेना मेरी आप लोग, है ना, बात समझ लेना गौर से, है प्रेम से. ना समझी में भी माँ से ही प्रेम कर रहा है, लेकिन बड़ा समझदार है. बड़ा वाला बड़ा समझदार है, लेकिन छोटा भी कम समझदार नहीं है, वो माँ को ही पकड़ा है. ना समझी में भी हो तो आप ना समझी में भी मेरा ही भगवान है, मेरे ही गुरुदेव है, मेरे बापू. इतना ना समझी में कर दो, कोई समझ कर तो कोई सब कर रहा है, ना समझी में भी आप कह दो तो आप वही आप सुख भोगोगे जो गोद में बैठा बच्चा भोग रहा है. माझे है बस. आप बताओ, जो बोल रहा है मेरी माँ है, उसको कौन माँ से हटाएगा? उसका बाप, उसकी माँ, उसका भाई? नहीं, वो खुद जब हटे तब हटे, नहीं तो ना बाबा. बरोबर, चल जरा उतर, मला ते धुन नाही. आपोआपच मला म्हणजे आज घे थोडस, नंतर तो कठीण उतरेल. मग चला बोलते, हे बघ मी जे बोललोय ते तुझ्या लक्षात यायला लागले. तू चिन्मय आहेस, तू चिन्मय आहेस, चिन्मय आहेस. म्हणजे अरे तू तुलाच दिसत नाहीस, त्यामुळे तू जगाला कसा दिसणार, एवढा तू चिन्मय आहेस. तू निर्गुण आहेस, कुठल्या गुणाचा तुझ्याशी काही संबंध नाही. मी सत्वगुणी आहे, मी रजोगुणी आहे, आपल्याला असं आहे नाही, कुठल्या गुणाचा तुझ्याशी काही संबंध नाही. आणि मी पाहतोय तू खूप शांत आहेस, खूप शांत आहेस, आणि तुझ्या शांतीमुळे मी तुझ्या पुढे प्रकट झालोय. तू खूप शांत आहेस, खूप शांत आहेस. तुला आता फक्त मी पाहतोय, तुला शांतीशिवाय जसं काही आवडत नाही. तू खूप शांत आहेस, आणि शांतीची आवड ज्याच्यापाशी प्रकट होते त्याच्यापाशी मी प्रकट होतो. का? तर शांतीमध्ये निर्मलता निवास करते. शांतीमध्ये कसला मळ आहे का? सगळ्यात मळ आहे. शांतीत कसला मळ आहे का? कसला आहे? म्हणून शांतीत निर्मलता निवास करते. हे बघ भगीरथा,
असा निर्मल फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे अच्युत परमात्मा. कुठला? अच्युत परमात्मा. त्या जागेवर दुसरं कुणी बसत नाही, त्या जागेवरून खाली कधी कुणी येत नाही. हे निर्मळतेचा फायदा आहे. निर्मल मन जन सो मोहि पावा, मोह कपट चल छिद्र न भावा. माझ्या मनात कुठलं एवढं बी कपट येऊन देऊ नकोस देवा, मला मस्त या मृत्यू लोकात आनंद घेऊ दे. हे बघ त्याला सांगायला लागले की भगीरथा, अनेक जीव इथं मृत्यू लोकात आले, पण अचल स्थितीला कोण पोचला बाबा? खूप दुर्लभ आहे तो, खूप दुर्लभ आहे. अनेक जीव आले आणि गेले, परंतु अचल स्थितीला खूप कमी पोचले. याचं कारण काय? कुणी शोधलंय? याचं कारण कुणीही शोधलं नाही. आणि जो कारण शोधतो की नाही त्याला उपाय जरूर प्राप्त होतो भगीरथा. म्हणून शांती गमावण्याचं कारण शोधावं. काय? आणि ते कारण घावलं की ते दुसऱ्यावर नाही लादायचं. खूप बाकी काय नाही करायचं. का शांत झालो आपण? तर ते आले नाहीत, त्यांनी मान नाही दिला, ते ठीक नाहीत वागले आपल्याशी, असं नाही वागायला पाहिजे. आपल्याला इच्छा पडली होती. शांतीच्या घरात कसलीही इच्छा राहत नाही, शांतीची बी इच्छा राहत नाही. म्हणून शांतीच्या घरात कसली इच्छा राहत नाही, तिथं खरी विश्रांती होते. जय जय. आणि जिथं खरी विश्रांती होते तिथं खरा परमात्मा प्रकट होता. खरा परमात्मा. इतकं चांगलं त्यांच्याशी वागलो, त्यांनी बघा की परोपकार केल्यानंतर बी इतकं सगळी जाणीव नाही ठेवली त्यांनी. असं नाही करायला पाहिजे. असू दे, सत्वगुणातून इच्छा केलीस, कधी रजोगुणातून करतोयस, कधी तमोगुणातून करतोयस. चल म्हणते हे बघ, हृदयाच्या आकाशामध्ये ज्यावेळी चित्त जागर राहतं का नाही त्यावेळी ज्ञान सोडून अज्ञानाच्याच घरी धावत असतं. आणि म्हणून या चित्ताच्या घरी का नाही सतत परमात्म्याची स्थिरता त्याला दाखवत राहावी. अन्यथा ते चित्त पिशाच्य आहे, ते चित्त पिशाच्य आहे. नवी नवी घरं शोधतं आणि नवे नवे विषय शोधतं, नव्या नव्या जीवामध्ये प्रवेश करतं आणि परमात्मा प्राप्तीपासून स्वतःला वंचित करतं आणि दुसऱ्यालाही वंचित करतं. म्हणून पुन्हा या संसारामध्ये उत्पन्न होण्याचं जर मूळ कारण असेल तर ते आहे चित्त. काय? पुन्हा या संसारामध्ये जर ओढून कोण आणणार असेल तर ते आहे चित्त. म्हणून चित्ताला विश्रांती प्राप्त होण्यासाठी गुरुमंत्र, गुरुस्मरण, संध्या, सत्संग या व्यतिरिक्त अन्य कुठली श्रेष्ठ साधना आम्ही पाहिलेली नाहीत. काय नारायण? अन्य कुठली साधना नाही. तुम्ही माळ घेऊन बसा, ते हलवत राहील, नव्या घरातून जाऊन येईल, तुम्हाला बी घेऊन दे, तुम्हालाही दाखवल, 2 माळा कमी करायला लावल, लवकर उठ म्हणल, लवकर बघ म्हणल, लवकर चल म्हणल, काय काय करायला हवे. हे बघ, मी तुझं हित साधतोय, मी तुझं हित साधतोय आणि जो दुसऱ्याचं हित साधतो त्याचंच नाव साधू आहे. जय जय. कुणाचं नाव साधू आहे? जो दुसऱ्याचं हित साधतो त्याचं नाव साधू आहे. शिष्या भगीरथा, अतिशय पवित्र आत्मा आहेस तू आणि कदाचित म्हणूनच मी तुझ्या स्वप्नामध्ये येऊन तुला हा सगळा बोध करतोय. स्वप्नातला बोध खोटा समजू नको. जागा झाल्यानंतर तू परब्रह्म स्वरूप आहेस हे विसरू नको. नारायण. स्वप्नातला बोध खोटा समजू नको आणि जागा झाल्यानंतर तू परब्रह्म स्वरूप आहे हे विसरू नको. हे बघ शिष्या, ज्याची परमात्म्यामध्ये स्थिती व्हायला लागली त्याला पहिल्यांदा स्त्री, स्त्रीला पुरुष, स्त्री पुरुषाला पुत्र, स्त्री पुरुष पुत्राला घर, स्त्री पुत्र पुरुष घराला धन, ही एकाला एक आडवी पडते. असतोय बघ, अनुभव आहे ना. त्याला हे आडवे पडतेत आणि ह्याच्यामध्ये आसक्तीचा भाव उत्पन्न होतो आणि ज्याच्यामध्ये आसक्तीचा भाव उत्पन्न होतो त्याच्यामध्ये निश्चितच अगोदर ममता थांबलेली असते आणि ती ममता त्या आसक्तीचं स्वागत करते आणि अहंकारीने ममता दोन्ही मिळून त्या आसक्तीचं स्वागत करतेत आणि हे प्रिय आणि हे अप्रिय असतात, एकमेकाशी भांडत बसतेत आणि त्याच्यामधून पुन्हा द्वंद्व उत्पन्न होतं आणि द्वंद्व उत्पन्न झाल्यानंतर सदा सम असलेलं चित्त पुन्हा खिन्न आणि विच्छिन्न होतं आणि अनन्य योगापासून ते अलिप्त राहतं.
म्हणून मूळचा आत्मा असलेला, मूळचा ब्रह्म असलेला, ब्रह्म्याच्या शिवाय दुसरा मी कुठलाही पदार्थ नाही असा अनुभव घेतलेला पुरुष सुद्धा पुन्हा आसक्तीतच येतो. या चित्ताची एवढी महिमा आहे भगीरथा. आणि म्हणून या चित्ताचा नाश केवळ सत्यसंगामध्ये, एका महापुरुषाच्या संघाशिवाय अन्य कशामध्ये तो अग्नी भस्मीभूत होत नाही. म्हणून तू काय कर, जेवढी तुला कोणी दिसतील ते अभेद भावानं, भेद नाही अभेद भावानं त्याचे दोष बघू नकोस. अभेद भावानं निरंतर ते मला भेटायला आलेले, मला दिसलेले केवळ आत्मेच आहेत, अशीच ब्रह्म भावना कर. तुला लोकांतामध्ये एकांत घडल आणि शुद्ध देशामध्ये राहण्याचा तुझा स्वभाव होईल. शुद्ध देशामध्ये, अशुद्ध नाही, शुद्ध देशामध्ये आत्मस्वभावामध्ये राहण्याची तुझी इच्छा होईल. आणि जे कोणी विषयासक्त असतील अशा मनुष्यांच्या समुदायापासून तुला कधीही प्रेम उत्पन्न नाही. का तर विषयासक्त मनुष्यांचा दोष तू स्वतःवर किंवा त्यांच्यावर लादण्याच्या अगोदरच तू अध्यात्म ज्ञानानं, नित्य स्थितीनं आणि तत्वज्ञानानं अर्थरूप त्या तत्वामध्ये विलीन होशील आणि त्या ज्ञानाच्या सरोवरामध्ये बुडत विपरीत ज्ञानापासून किंवा अज्ञानापासून सहज वाचत जाशील. भगीरथा, मी असं ऐकलेलं आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराची शांती झाली, राग आणि द्वेष ज्याचा संपलेला आहे, त्याला जन्म मरण ही व्याधी कधीही जडत नाही. का तर त्याला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालेलं असतं. म्हणून श्लोक पहिला तुम्हाला सांगितला होता की अहंकार विमुढात्मा करता मतिमन्यते. अहंकारी मनुष्यच या मृत्यू लोकात दुःख भोगतो. जर आपल्याला दुःख होत असेल तर निश्चित समजायचं आपण अहंकारी आहोत. जय जय. आणि जर आपल्याला कधीच दुःख होत नसेल तर निश्चितच परमात्म्याला नमस्कार करावा की तुम्हाला निरंकारी केले. हाय की नाही? आपली नाही ताकद, त्याच्या ताकदीने केली, तुम्हाला निरंकारी केले. आणि म्हणून मी तुझं परमात्मा स्वरूपाला, तुझं ओंकार स्वरूपाला वारंवार नमस्कार करतो. का तर तू जीवापासून मला जीवपण मोडलं, शिवपणात घातलं. मी कुणाला नमस्कार घालतोय तर जीवपणातून माझं जीवपण मोडलं आणि मला त्याने शिवपणात घातलं. आणि सर्वमेव भूतेष्व व्यवस्थित, सगळ्या भूतामध्ये तू कसा व्यवस्थित बसलेला आहे हे ज्यानं मला तुझं दर्शन, त्याच्यातलं दर्शन आत्मस्वरूपाचं जन दाखवलं. अशा जीवनमुक्त महापुरुषांनी माझ्यावर वर्षाव करावा आणि मला सुद्धा जीवनमुक्त महापुरुषांच्या पंक्तीतच आणून बसवावं अशीच माझी दृढ इच्छा आहे. त्या दृढ इच्छेला सर्वांनी आग्रहाने, विनंतीने स्वीकार करावा. त्या आजच्या दिवशीचा निरोप. जय जय. नारायण 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 नारायण.